नमस्कार, माझं नाव मंदा प्रकाश फड. मी नाशिकमध्येच राहते, जेल रोडला. मी योगेश शेषराव गाडे. मी वैजापूर तालुका छत्रपती संभाजीनगर इथून आलेलो आहे. माझे नाव योगिता योगेश गाडे. मी वैजापूरवरून आलेले आहे. माझे नाव धनंजय बोरसे. मी कळवण नाशिक जिल्ह्यातून आलेलो आहे. हाय, मी योगिता बोरसे, कळवणवरून आले. मी चेतन भागवत पाटील. मी पारोडा तालुक्यावरून आलो आहे. राहुल सूर्यवंशी. मी जळगावहून आलेलो आहे वर्कशॉपसाठी नाशिकला. माझं नाव आबासाहेब दाभाडे. माझं लोकेशन कन्नड. माझं नाव गंगाधर साळवे. प्रॉपर संगमनेरचा आहे. मी नारायण हिरे, नाशिक येथून आलेलो आहे. माझं नाव महेश गोकुळ मोहरे, कोपरगावरून आलो आहे. वर्कशॉपमध्ये एक गोष्ट खूप छान शिकवली सरांनी की इम्प्लिमेंटेशन कसं करायचं बिझनेसमध्ये, कुठल्या कुठल्या स्ट्रॅटर्जी वापरायच्या हे पण त्यांनी सांगितलं आहे. आणि स्ट्रॅटर्जी वापरताना टेक्नॉलॉजी कुठली वापरावी बिझनेसमध्ये हे पण खूप छान पद्धत शिकवलेलं आहे. मी बिझनेस कसा करायचा किंवा बिझनेसबद्दल बऱ्याच काही अडचणी येत असतात बिझनेस करत असताना, म्हणून त्या कशा सोडवायच्या यासाठी सेमिनार अटेंड केलं होतं. ते अटेंड करत असताना त्याच्यामध्ये बऱ्यापैकी चांगल्या चांगल्या गोष्टी शिकायला भेटल्यात. जसं की बिझनेस मेन कसा असला पाहिजे हे सरांनी उत्कृष्ट पद्धतीने सांगितलेलं आहे. उद्योजकाचा माइंडसेट कसा असला पाहिजे, त्यासाठी आपण काय केले पाहिजे आणि आपली टीम कशी हायर केली पाहिजे. सुरुवातीला माइंडसेट खूप महत्त्वाचं आहे, सरांनी सांगितलं आहे. त्यासाठी तुम्ही मेडिटेशनही करणं गरजेचं आहे. आणि यामध्ये आपली टीम खूप छान असली पाहिजे, ती प्रोग्रेसिव्ह असली पाहिजे, टीम हुशार असली पाहिजे. यासाठी सरांनी आम्हाला खूप मोलाचे मार्गदर्शन केले. माझी संस्था आहे रेणुका महिला औद्योगिक सहकारी संस्था. ही महिला संस्था आहे आणि ह्या महिला संस्थेमधून आमचं पैठणी प्रोडक्ट, वेगवेगळ्या प्रकारच्या पर्स, वन पीस हे सगळं चालतं. माझं इथं येण्याचं एकच कारण आहे का यातून मला छान मार्केटिंग किंवा महिला जो ग्रुप आहे तो कशा प्रकारे हँडल करता येईल, त्या ग्रुपचा फायदा कसा मला वाढवता येतं. आमचं उद्दिष्ट आहे कंपनी, पण सरांनी माइंड पॉवर किंवा ग्रुपचं जे पॉझिटिव्ह, सकारात्मक आणि निगेटिव्ह अशा सगळ्या गोष्टींमध्ये खूप छान त्यांनी ट्रेनिंग दिले. आणि त्या ट्रेनिंगचं मला इतकं म्हणजे काही गोष्टी माझ्या कन्फ्युजन होतं, ते मला वाटतं एका दिवसातही इतकं समजलं. तर मग पुढच्या ट्रेनिंगमध्ये तर मला वाटतं खूप काही समजण्यासारखं आहे, खूप काही शिकायला भेटेल. सरांनी जे सांगितलं ते अनमोल असं काही आहे आणि त्यातून खरंच पुढे जाता येईल आणि चांगल्या प्रकारे आपल्याला वेळ धरता येईल. माझं स्वप्न आहे कंपनी अगदी अंतिम स्टेपला आहे. माझं क्लस्टर जे होत आहे त्याच्या बऱ्याचशा ट्रॅक म्हणजे ह्या हेतूनेच आले की मला महिला घेऊन पुढे कसं जाता येईल. आणि महिलांवर राहिलेले ती आमचे 4 शॉप आहे, पण 4चे 40 कसे होतील आणि ऑनलाईन सप्लाय कसा करता येईल किंवा अनेक प्रकारच्या ज्या माझ्या शंका आहे त्याचं निरसन आज दिवसभराच्या अर्ध्या ह्याच्यात तर खूप चाललं. का माइंड पॉवर मला खूप छान आवडलं की माइंड पॉवर कसा वापरला म्हणजे कशी ट्रॅक होईल किंवा कशा पद्धतीच्या ह्या ज्या ट्रिक असतात त्या शिकणं खूप गरजेचं असतं. आणि त्या खूप छान सरांनी सांगितल्या. खरंच थँक्यू सर, कारण तुमच्याकडून खूप शिकण्यासारखे आणि माझ्या मते मी कंटिन्यू तुमच्याबरोबर राहील आणि माझ्या बिझनेसच्या ज्या काही गोष्टी आहे त्या नक्कीच तुमच्याकडून शेअर करण्यास मला आवडेल. माझा बिझनेस कम्प्युटर सेल्स सर्व्हिसमध्ये आहे. तर आमच्या व्यवसायासाठी पण एक टीम लागते. टीम मॅनेजमेंट कशी करायची याचं संपूर्ण ज्ञान सरांकडून आम्हाला मिळालं. आमचा जो प्रॉब्लेम होता टीम मॅनेजमेंटचा आणि बरेचसे छोटे छोटे इश्यूज होते ते कसे सॉल्व करायचे, कसं बिल्ड करायची टीम, तिला प्रॉपर प्रत्येकाला कसं वेगवेगळं काम डिवाइड करून द्यायचं आहे, हे खूप सारे सुंदर नॉलेज मिळालं आम्हाला याच्यातून. आमच्या बिझनेसमध्ये आम्हाला जे हवं आहे ते याच्यातून भेटतंय. आणि मेन म्हणजे आमची जी टीम आहे ती थोडीशी आम्हाला वीक पडते, तर ती गोष्ट खूप छान पद्धतीने आम्हाला शिकायला भेटते. माइंडसेट कसा असला पाहिजे त्याच्यावरती खूप चांगलं नॉलेज इथं भेटलं. पॉझिटिव्ह माइंड ठेवणं काय गरजेचं आहे आणि बिझनेसमध्ये आपली जी टीम आहे तिला सोबत घेऊन कसं चालणं या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीमध्ये शिकायला भेटलं. एक माणसाचं कॅरेक्टर हेच त्याच्या बिझनेसला रिप्रेझेंट करतं हे देखील त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे त्यांनी. आणि त्याचबरोबर बिझनेसमधले असे काही बारकावे जे आपण कधीच लक्षात येत नाही आपल्या व्यवसाय करत असताना, आपल्याला त्या गोष्टी अशा कळत नसतात आपल्याला, पण तसे बरेचसे बारकावे सरांनी असं त्याच्यात दाखवलेले आहेत आणि त्याच्यातनं नक्कीच पुढच्या काळासाठी आम्हाला बिझनेसमध्ये मदत भेटेल यात शंका नाही. बिझनेसमध्ये कधी बिझनेस कसा बिल्ड करायचा, कसं काय करायचं ह्या गोष्टींचं प्रॉपर नॉलेज नव्हतं. मग त्यामुळे सरांचं सेमिनार अटेंड केलं आहे. त्यानुसार सरांकडून बऱ्याचशा काही चांगल्या चांगल्या गोष्टी शिकायला भेटत आहे. बिझनेस वाढवायचा कसा, बिझनेसमध्ये कुठले कुठले पॉईंट्स आपल्या चुकतात, कुठले कुठले पॉईंट्सला आपण वेगळं
वेगळं काहीतरी करू शकतो. बिझनेस वाढवायचा कसा, परत टीम लेवल कशी करायची, टीम बिल्ड कशी करायची, त्याच्यानंतर टीमला खालचा सपोर्ट जो असतो तो सपोर्ट कसा द्यायचा, कुणी प्रत्येकाला कसं मॅनेज करायचा, पूर्ण गोष्टी सरांकडून शिकायला भेटल्या आहे मला आत्तापर्यंत. खरोखर मी धन्यवाद करेल देवीदास सरांचा. या ठिकाणी खूप चांगला एक प्रोजेक्ट त्यांनी उभारला आहे, त्याच्या माध्यमातून बरेचसे उद्योजक घडतील. थँक्यू सर. थँक्यू. 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 धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. धन्यवाद.